स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी शासनाकडून जे आहे ते 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या फेसबुक पेजवर 2 दिवसाआधी अपडेट दिलेली होती की 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण लाडक्या बहिणींना ई-केवायसी करायची आहे, शेवटची तारीख आहे. आणि वेबसाईटवर सुद्धा तेच दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. तुमची जर जुनी ई-केवायसी चुकली असेल तर दुरुस्ती तुम्ही करू शकता, किंवा ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांच्यासाठी सुद्धा अपडेट आलेली आहे. 10 डिसेंबर पासून म्हणजे 20 दिवसाच्या गॅपमध्ये आपल्याला ई-केवायसी पूर्ण करायची होती. तर आज तारीख आहे 30 डिसेंबर 2025. उद्या तारीख असणार आहे 31 डिसेंबर. आपल्याजवळ फक्त 24 ते 48 तास अंदाजे, म्हणजे 24 ते 36 घंटे, 36 तास आपल्यासाठी राहिलेले आहे लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी. कदाचित 31 तारखेनंतर म्हणजे 1 जानेवारी 2026 ला कदाचित ही जी काही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे, ही वेबसाईट जी आहे हे पेज बंद होऊ शकते. त्यामुळे आपल्याला ई-केवायसीची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे. 3 प्रकारे पती पण आहे, वडील पण आहे, त्यामुळे दोन्ही आधार ओटीपी टाकून, पती आहे वडील आहे दोन्ही आधार ओटीपी टाकून, पती नाही वडील नाही त्यामुळे मग ओटीपी आणि कागदपत्र, पती नाही वडील नाही तर ओटीपी आणि कागदपत्र. आणि ज्या बहिणींना पती वडील असून सुद्धा ओटीपी आणि कागदपत्र मिळत नाही त्या बहिणींना सुद्धा या व्हिडिओमध्ये मी मार्गदर्शन करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी एक अर्ज तयार करून देणार आहे. तर तो अर्ज सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तयार करून देणार आहे. पूर्ण लिंक, सविस्तर माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे की ज्या बहिणींना पती वडील असून सुद्धा आधार ओटीपी मिळत नाही तर त्यांनी अर्ज कसं करायचा. तर तीनही पद्धतीने आपण ओटीपी टाकून आणि कागदपत्र देऊन ऑफलाईन ऑनलाईन ई-केवायसी, त्या मग शिफारस पत्र सुद्धा या दोन्ही ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे. तर ही ई-केवायसी प्रोसेस. आणि तुम्ही जर आधीच्या ई-केवायसी मध्ये चुकी केली असेल तर तुम्ही दुरुस्ती सुद्धा करू शकता. आता तुमच्याजवळ दुरुस्ती करण्यासाठी फक्त 36 तास राहिलेले आहे. या 36 तासाच्या पिरियडमध्ये तुम्ही केवायसीची प्रोसेस पूर्ण पाहून घ्या, कोणत्या बहिणींनी कशी केवायसी करायची आहे. कारण याआधी सुद्धा मी या टॉपिकवर व्हिडिओ टाकलेला आहे, पण काही नवीन प्रश्न, काही नवीन कमेंटचे उत्तर तुम्हाला देणे आहे. आणि केवायसीची प्रोसेस सुद्धा सोपी आहे, तुम्हाला माहित आहे, तरी पण तुम्ही रिपीट करून हा व्हिडिओ पाहू शकता. पण काही नवीन प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण अर्जाबद्दल, म्हणजे जो अर्ज तुम्हाला लिहून मी देणार होतो त्या अर्जाचा सुद्धा संदर्भ या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे. तो अर्ज कसा डाउनलोड करायचा. तर बघा, प्रोसेस पूर्ण समजून घ्या. त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता की तुम्हाला काही अडचण आहे का. तर 100% तुम्हाला कमेंटचे रिप्लाय येईल. संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ येईल आणि कमेंटचं उत्तर सुद्धा लगेचच तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. ठिकाणी लाडकी बहीण योजनेची केवायसी वेबसाईट ओपन करायची. तुम्हाला सर्वांना माहितच आहे. या लिंकवर क्लिक करायचं. लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात आधी पेज ओपन होते तुमच्यासमोर. लाभार्थी आधार क्रमांक टाकून द्यायचा. कॅप्चा कोड सेम टू सेम या ठिकाणी सबमिट करायचा. त्यानंतर सहमती द्या आणि ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या 6 नंबरचा ओटीपी येतो. तो ओटीपी या ठिकाणी सबमिट करायचा. ओटीपी सबमिट केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर पेज ओपन होते. या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहे, विवाहित आणि अविवाहित. तर कोणत्या बहिणीने विवाहित सिलेक्ट करायचं, विवाहित मध्ये कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे, अविवाहित मध्ये कोणत्या बहिणीने कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे. घटस्फोट झाला आहे, कोर्ट केस सुरू आहे, किंवा पती सोबत राहत नाही, ओटीपी मिळत नाही. तर बघा, आता विवाहित आणि अविवाहित दोन्ही तुम्हाला सेपरेट या ठिकाणी समजून सांगतो. विवाहितवर क्लिक केल्यानंतर हे 3 ऑप्शन ओपन होतात. अविवाहितवर क्लिक केल्यानंतर हे 3 ऑप्शन ओपन होतात. सर्वात आधी विवाहित मध्ये पती हयात आहे, पती निधन झाले आणि घटस्फोटित. तर यामध्ये आता आपण दुसऱ्या ओटीपीची केवायसी करत नाही, तर पहिल्या ऑप्शनची आपल्याला गरज नाही. ज्या बहिणींचे पती वाढलेले आहेत, त्यांनी पती निधन झाले, पती हयात नाही, सिलेक्ट करायचं. ज्या बहिणींचे कोर्टामध्ये केस सुरू आहे, कोर्ट केस सुरू आहे, त्या बहिणीने घटस्फोट ऑप्शन सिलेक्ट करा. कारण तुम्हाला समोर मी सांगणार आहे, केवायसी साठी गडबड करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, त्यानंतर कमेंट करा किंवा प्रश्न विचारा. घटस्फोट, कोर्टामध्ये केस असेल तर घटस्फोट झालेला आहे असं ऑप्शन सिलेक्ट करा. कोर्टामधून घटस्फोट झालेला असेल तरी पण घटस्फोट सुरू आहे किंवा घटस्फोट हे ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ओटीपीची गरज पडणार नाही, डायरेक्ट तुम्हाला फायनल पेज समोर येईल. तर आणि ज्या बहिणींचा घटस्फोट सुद्धा सुरू नाही, कोर्टामध्ये केसही सुरू नाही, फक्त वडिलांसोबत राहतात किंवा पतीपासून फक्त वेगळ्या राहतात, ओटीपी भेटत नाही, त्या बहिणीने सुद्धा घटस्फोट ऑप्शन सिलेक्ट करा. त्या बहिणीने सुद्धा घटस्फोट ऑप्शन सिलेक्ट करायचं. नंतर शिफारस पत्रामध्ये काय नमूद करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला समजलं असेल.
पतीसोबत राहत नाही तरी पण घटस्फोट ऑप्शन सिलेक्ट करा. घटस्फोट झाला असेल तरी पण घटस्फोट ऑप्शन सिलेक्ट करा. आणि घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरू असेल तरी पण घटस्फोट ऑप्शन सिलेक्ट करा. पती हयात नसेल तर मग तुमच्यासाठी ऑप्शन आहे पतीचा मृत्यू झाला असेल तर ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर अविवाहित बहिणींनी वडील हयात आहे आणि या ठिकाणी वडील हयात नाही, वडील निधन झाले. वडील निधन झाले, अविवाहित बहिणींनी वडील निधन झाले सिलेक्ट करायचं. हे ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट करून घेतल्यानंतर शेवटचं फायनल पेज तुमच्या समोर अशा प्रकारे जे आहे ते ओपन होऊन जाते. अशा प्रकारे ओपन होते. या ठिकाणी वरच्या बाजूला तुमच्या पती किंवा वडिलांचं नाव ऑटोमॅटिकच येते. काही बहिणींची तक्रार होते की पतीचा आधार क्रमांक दिला तरी पण वडिलांचं नाव काय येत आहे, किंवा आता पतीचा आधार क्रमांकाची या ठिकाणी पतीचा आधार क्रमांक आता मी दिलाच नाही तरी पण या ठिकाणी नाव काय येत आहे, तर ते नाव तुमच्या जुन्या अर्जामधून, लाडकी बहीण योजनेच्या जुन्या अर्जामधून फिल्टर होऊन येते. तर आता नवीन केवायसी मधून येत नाही, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक ते नाव अपडेट होऊन जाईल. या ठिकाणी जाती प्रवर्ग निवडा. जाती प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा टिक करून, जो काय तुमचा जाती प्रवर्ग आहे. त्यानंतर 2 प्रश्न दिलेले आहे. पहिला प्रश्नामध्ये विचारलेला आहे की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे का? सरकारी नोकरीवर आहे तर आहे सिलेक्ट करायचं, नाही तर नाही सिलेक्ट करायचं. त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पेमेंट मिळते का? तुमच्या कुटुंबात कोणाला पेन्शन पेमेंट मिळते का? मिळत असेल तर आहे सिलेक्ट करा, मिळत नसेल तर नाही सिलेक्ट करा. दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त नाहीच सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी 2 टिक दिलेले आहे बघा. आता जे काही तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केले तर या ठिकाणी फक्त तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. पती हयात नाही, वडील हयात नाही, त्यासाठी तुम्ही जे काही डॉक्युमेंट अंगणवाडी ताई यांच्याकडे जमा करत आहे त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी टिक करून घ्यायचे. आता घटस्फोट सुरू असेल कोर्टामध्ये तरी पण टिक करून घ्या, किंवा पतीसोबत राहत नसेल, परित्यक्ते असेल तरी पण टिक करून घ्या. समोर डॉक्युमेंट सोबत काय जोडायचं ते तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचे टिक आहे, जे काही तुम्ही 2 प्रश्न निवडले त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार आणि यासाठी तुम्ही केवायसी पूर्ण करत आहे. दोन्ही ठिकाणी टिक करून घ्या. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की सदर डॉक्युमेंट जे काही कागदपत्र, शिफारसपत्र कागदपत्र लागणार आहे ते सर्व या ठिकाणी अंगणवाडी ताई यांच्याकडे जमा करायचे. एवढी प्रोसेस पूर्ण केली तर या ठिकाणी सबमिट करा. सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमची केवायसी या ठिकाणी ऑनलाईन केवायसी तुमची पूर्ण झाली. ऑनलाईन केवायसी पूर्ण झाली अशा प्रकारे ग्रीन पॉपअप तुम्हाला आला. आता या ठिकाणी करायची आहे तुम्हाला ऑफलाईन केवायसी. या ठिकाणी करायची ऑफलाईन केवायसी. या ठिकाणी आता आपल्याला शिफारस पत्राची केवायसी करायची आहे. शिफारस पत्र दोन्ही बहिणींसाठी. सर्वात आधी या बहिणींचं सांगतो तुम्हाला विषय समजून, त्यानंतर मग पती वडील असून सुद्धा ओटीपी नाही किंवा कोर्टात केस सुरू आहे त्या बहिणींसाठी समजून सांगतो. तर या बहिणींनी बघा आता काय करायचं. शिफारस पत्र तुम्हाला समोर दिसत आहे. शिफारस पत्र कसं भरायचं आणि कुठून डाउनलोड करायचं, कसं भरायचं कुठून डाउनलोड करायचं, आपल्या चॅनेलवर मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे, किंवा याच व्हिडिओमध्ये शेवट एक लिंक येईल, त्यावर लिंक करून तुम्ही तो व्हिडिओ क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. शेवटच्या पेजवर तुम्हाला एकदम शेवट, याच व्हिडिओच्या शेवट तुम्हाला लिंक येईल, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पहा. शिफारस पत्र कसं भरायचं, कसं डाउनलोड करायचं. तर हे शिफारस पत्र आहे. तर या शिफारस पत्राला तुम्हाला अंगणवाडी ताई यांच्याकडे देणे आहे. अंगणवाडी ताई तुमची शिफारस करेल. हे जे काही पत्र या ठिकाणी दिलेलं आहे तर या शिफारस पत्रावरून अंगणवाडी ताई तुमची शिफारस करेल की या बहिणीचा पती नाही, वडील नाही, पती वडील हयात नाही, त्यांचा मृत्यूचा दाखला, जे काही कागदपत्र या ठिकाणी आहे ते व्हेरिफिकेशन केलेले आहे आणि शासनाकडे या बहिणीची शिफारस करत आहे. तर हे शिफारस पत्राला तुमचा आधारची झेरॉक्स आणि पती किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला असे डॉक्युमेंट या ठिकाणी जोडून शिफारस पत्र भरून अंगणवाडी ताई यांच्याकडे सोपवणे. ते अंगणवाडी ताई तुमचे व्हेरिफिकेशन करेल. खरंच तुम्हाला पती नाही किंवा वडील नाही, ते हयात नाही, ते डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय होईल अंगणवाडी सेविका यांच्याकडून. आणि अंगणवाडी ताई या शिफारस पत्राच्या मदतीने शासनाकडे तुमची शिफारस करेल की या लाडक्या बहिणीची मी चौकशी केलेली आहे, सर्व काही व्हेरिफिकेशन बरोबर आहे, जे काही दाखले दिले, डॉक्युमेंट दिले ते बरोबर आहे. हे शिफारस पत्र अंगणवाडी ताई यांच्याकडे जमा करायचं. झाली केवायसी. आता ह्या बहिणींकडे डॉक्युमेंट आहे, मृत्यूचा दाखला वगैरे आहे, तर या करू शकतात. पण ज्या बहिणी पतीकडे राहत नाही, पतीसोबत राहत नाही, पतीचा ओटीपी मिळत नाही किंवा कोर्टामध्ये केस सुरू आहे, तर त्या बहिणींनी सुद्धा काय करायचं, शिफारस पत्र सेम टू सेम भरायचं. सेम टू सेम शिफारस पत्र भरायचं. तो व्हिडिओ मी एंडिंगला तुम्हाला स्क्रीनवर लावून देईन, त्यावर लिंक करून पाहू शकता. तर शिफारस पत्र भरायचं. शिफारस पत्र भरून आता तुमच्याकडे ना ओटीपी ना डॉक्युमेंट, पती हयात आहे
ज्या बहिणींचा कोर्टामध्ये केस सुरू आहे, कोर्टामध्ये केस सुरू असले तर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते. कोर्टामध्ये केस सुरू असल्याची तुम्हाला पावती मिळते. पावती शिफारस पत्रासोबत घटस्फोट झाला असेल तर तुमच्याकडे घटस्फोट झाल्याचे डॉक्युमेंट असतात, ते शिफारस पत्रासोबत जोडायचे, अंगणवाडी ताई यांच्याकडे द्यायचे. घटस्फोट झाला नसेल तर तुम्हाला तुमचे जे काही कोर्टामध्ये केस सुरू असते त्या केस बद्दल सुद्धा तुम्हाला काही डॉक्युमेंट मिळतात, काही पावत्या मिळतात. कोर्ट नंबर, केस नंबर वगैरे तुम्हाला तुमचा सर्व माहिती तुमच्या पती किंवा तुमची माहिती त्या पेजवर, केसवर असते. तर ते झेरॉक्स तुम्हाला काढून घ्यायचे आहे. झेरॉक्स शिफारस पत्रासोबत जोडून द्यायचे आहे. म्हणजे अंगणवाडी ताई व्हेरीफाय करेल की तुमची कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि तुमची शिफारस त्या ठिकाणी करेल, तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा होईल. आता ज्या बहिणींचे केसही सुरू नाही, कोर्ट केस सुद्धा सुरू नाही, फक्त वडिलांकडे राहतात, पतीसोबत राहत नाही, मग काही कारणामुळे वडिलांचा आधार ओटीपी चालत नाही आणि पती आधार ओटीपी देत नाही, मग आता या बहिणींनी काय करायचं? या बहिणींनी लिहायचं अर्ज. शिफारस पत्र मी तुम्हाला सांगितलं. शिफारस पत्रामध्ये आपला आधार नंबर, नाव वगैरे, अंगणवाडी ताई यांचं नाव सर्व टाकल्यानंतर आता तुमचं आधार कार्ड, तुमच्या आधार कार्ड सोबत एक कोऱ्या पेजवर लिहायचा अर्ज. त्या अर्जामध्ये नमूद करायचं की प्रति महिला व बाल विकास विभाग प्रकल्प अधिकारी, तुमचा जिल्हा तालुका टाकायचा आणि अर्जदारमध्ये तुमचं लाडक्या बहिणीचं नाव, तुमचा आधार क्रमांक आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे की पती सोबत राहत नाही, पतीपासून वेगळे राहतो. अंगणवाडी ताई यांनी व्हेरिफिकेशन केलेलं आहे, त्यामुळे पतीचा आधार ओटीपी मिळत नाही किंवा घटस्फोट सुद्धा अजूनपर्यंत झालेला नाही, असं त्या अर्जामध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आणि याबद्दल सविस्तर जर तुम्हाला अर्जाचा फॉर्मॅट पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअप चॅनेलवर मी तुम्हाला टाकून देईल. व्हॉट्सअप चॅनेलची लिंक सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हॉट्सअप चॅनेलवर मी अर्जाचा फॉर्मॅट टाकेल की कशा प्रकारे अशा बहिणींनी अर्ज करायचा. तर त्या ठिकाणी अर्जामध्ये लिहायचं की पतीसोबत राहत नाही, काही पर्सनल कारणामुळे पतीसोबत राहत नाही, पती आधार ओटीपी देत नाही, घटस्फोट सुद्धा झालेला नाही, आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मी 100% या योजनेसाठी पात्र बहीण आहे. अशा प्रकारे 5 ते 6 लाईन मध्ये तुम्हाला अर्ज लिहायचा आणि जे काही शिफारस पत्र आहे त्या शिफारस पत्राला जोडून द्यायचा. आणि अंगणवाडी ताई सुद्धा तुमची चौकशी करेल की तुम्ही एकट्याच राहता, पतीसोबत राहत नाही, पतीचा सपोर्ट नाही, मग लाभ मिळायला पाहिजे. तर हे तिसऱ्या नंबरचं एक ऑप्शन म्हणून मी तुमच्यासाठी एक आयडिया म्हणून आणलेली आहे. कारण अशा बहिणींसाठी अजूनपर्यंत शासनाने कोणत्याच प्रकारची अपडेट दिलेली नाही. पतीपासून वेगळ्या राहतात, घटस्फोट सुद्धा झालेला नाही, तर त्या बहिणींनी काय करायचं? आपल्याजवळ हा एक शेवटचा सोपा मार्ग आहे. शिफारस पत्रासोबत एक शासनाला अर्ज लिहायचा आणि विनंती करायची की हा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही डॉक्युमेंट किंवा ओटीपी देऊ शकत नाही, तर अंगणवाडी ताई यांच्याकडे चौकशी करून त्या आमची शिफारस करत आहे की ही लाडकी बहीण एकत्र राहते, ती ओटीपी किंवा कागदपत्र देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे अर्ज करून तुम्ही अंगणवाडी ताई यांच्याकडे देऊ शकता. हे एक ऑप्शन आपल्याकडे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही प्रकारचे जे काही बहिणी आहे ते सर्व केवायसीची प्रोसेस पूर्ण करू शकता. व्हिडिओ समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की मी या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे. जर तुमच्याकडे दुसरं ऑप्शन असेल, वडिलांचा आधार क्रमांक मिळत असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकून केवायसी पूर्ण करा. फक्त वडिलांच्या नावावर इन्कम टॅक्स, 4 चाकी कार, उत्पन्न जास्त नसलं पाहिजे, नाहीतर मग उलट तुमचं नुकसान होईल. त्यापेक्षा अंगणवाडी ताई यांना रिक्वेस्ट करा, अशा प्रकारे त्यांना सांगा. जर अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नसेल तर महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी चौकशी करा, त्या ठिकाणी डॉक्युमेंट देऊन जमा करा. JR वगैरे तुम्हाला आपल्या पूर्ण व्हॉट्सअप चॅनेलवरच टोटल डॉक्युमेंट मिळून जातील. JR ची कॉपी, जे काही शासनाकडून आदेश आलेले आहे सर्व. अंगणवाडी ताई जर तुमचे डॉक्युमेंट कलेक्ट करत नसेल, घेत नसेल, तर महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी जाऊन चौकशी करा. तुमच्या मनात आणखी काही टेक्निकल असे प्रश्न असतील तर जिल्ह्याच्या ठिकाणी, जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल अंगणवाडी ताईकडून, तर जिल्ह्याच्या ठिकाणी एकदा जाऊन चौकशी पूर्ण करा, त्यांच्यासमोर तुमचा पूर्ण विषय सांगा आणि आता प्रॉब्लेम काय, कसा सॉल्व्ह करायचा ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील. तर तुम्हाला केवायसी प्रोसेस पूर्ण समजली असेल आणि शिफारस पत्र हे सर्व तुम्हाला जे आहे ते तुमचे डॉक्युमेंट, शिफारस पत्र, यामध्ये तुमचं शिफारस पत्र, आधार कार्ड, त्यानंतर मृत्यूचा दाखला, पती किंवा वडिलांचा किंवा घटस्फोट झाल्याचं जे काही डॉक्युमेंट आहे शासन न्यायालयाचं ते, आणि जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल, आधार ओटीपी नसेल, तर अर्ज लिहून, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या बहिणी अर्ज लिहून सुद्धा शिफारस पत्रासोबत जोडून आपली लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू राहण्यासाठी, केवायसी पूर्ण करण्यासाठी विनंती करू शकतात. तर तुम्हाला पूर्ण जे काही मार्गदर्शन दिलं ते तुम्हाला पटलं असेल, तर अशा प्रकारे तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि शिफारस पत्र कसं भरायचं, मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं हा व्हिडिओ पहा. आता या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण शिफारस पत्र डाउनलोड आणि भरायचं कसं पूर्ण माहिती मिळेल.
चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.